याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप आमदार प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, मीनाताई ठाकरे पुतळ्याची विटंबना करण्यात आली, अशा पद्धतीनं ज्यांचा खरं तर राजकारणाशी तसा काही प्रत्यक्ष संबंध नव्हता त्यांच्या पुतळ्याची विटंबना, नेमकं कारण काय असेल? हॅलो, प्रवीणजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? आता याची विटंबना करण्याचं कारण काय असेल हे तपासाअंती जेव्हा ते आरोपी ताब्यात मिळतील जी, त्याच वेळेला समजू शकेल। एकतर कोणीतरी हे विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने केलेलं असावं किंवा यामागे काहीतरी षडयंत्र असावं असं माझं स्पष्ट मत आहे। आणि या घटनेचा मी धिक्कार करतो। मीच काय, महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस झालेल्या घटनेचा धिक्कारच करेल हे मी अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो। प्रवीणजी, मात्र सातत्यानं विरोधकांकडून असा आरोप होतो की राज्यात राजकारण जे केलं जातंय ते अतिशय वाईट पद्धतीनं केलं जातंय, खालच्या थराचं राजकारण होतंय आणि त्यातच आता ही घटना। नाही, आता राजकारण कोण करतंय, कसं होतंय हे तुम्ही बघताय। आता ही घटना चुकीची आहे तर 100% चुकीची आहे। मीनाताई ठाकरे या त्या ठिकाणी वास्तव्य मूर्ती आहेत, होत्या आणि त्यांच्याविषयी एक वेगळं आदराचं स्थान महाराष्ट्रातील जनमानसात आहे, त्यामुळे त्यांना माझाहीपण येतो। परंतु त्याचं राजकारण कोण करू पाहत असेल तर दुर्दैव आहे। विषयाचं गांभीर्य कोणी कमी करू नये। हा विषय गंभीर आहे। पोलीस त्याचा शोध 100% घेतील। सीसीटीव्ही फुटेज इतर त्या ठिकाणच्या पोलीस यंत्रणा संपूर्णपणे ताकदीने तपास करेल आणि याच्या मागे नेमकं काय आहे हे लवकरच आपल्या समोर 100% येईल। जी, धन्यवाद प्रवीणजी, आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।